दूध काढताना तुमची गाय किंवा म्हैस लात मारते, दूध काढू देत नाही, दूध काढताना पाना चोरते, तर करा हा ₹2चा उपाय. आयुष्यात पुन्हा कधीही तुमची गाय किंवा म्हैस दूध काढताना लात मारणार नाही. गाई म्हशींनी लाथा मारणं यावरचा कायमस्वरूपीचा उपाय व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत. दूध व्यवसाय करताना प्रत्येक पशुपालकाला गंभीर समस्येचा नेहमी सामना करावा लागतो. तो म्हणजे दूध काढत असताना त्यांच्या गाई म्हशी बऱ्याच वेळा दूध काढू देत नाही. दूध काढत असताना लाथा मारतात किंवा दूध काढू जरी दिलं तरी त्या पाना चोरतात. पाना चोरतात म्हणजे कासेमधलं पूर्ण दूध त्या खाली सोडत नाही. आता तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीची गाय किंवा म्हैस घेतली असेल तरी बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम केव्हा ना केव्हा त्या ठिकाणी येतच असतो. मग आता बऱ्याच वेळा पशुपालक जे आहेत तर ज्यावेळेस गाय किंवा म्हैस लात मारायला सुरुवात करते, दूध काढू देत नाही, तर त्यावेळेस एक सोपा उपाय ते असं करतात की त्याचे जे जनावराचे मागचे 2 पाय आहेत तर त्याला दोरीने बांधून टाकतात. पण लक्षात घ्या, दोरीने बांधून टाकणं या उपायामुळे लाथ मारणं हे जनावर बंद करू शकतं, पण त्याच्या कासेमध्ये ते दूध जे आहे तर ते पूर्ण बाहेर काढत नाही. कारण की पाय बांधले की जनावराला तणाव येतो, जनावरची चिडचिडपणा वाढते आणि ज्यावेळेस चिडचिडपणा हा शरीरामध्ये वाढतो त्यावेळेस दूध बाहेर पडण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं आणि ज्यामुळे 20 ते 25% दुधाचं प्रमाण तर कमी होईलच. पण लक्षात घ्या, जास्तीचं जे दूध आहे तर ते कासेमध्ये शिल्लक राहिल्यामुळे कासदाह किंवा मस्टायटिस नावाचा आजार देखील होऊ शकतो, ज्यामुळे जनावराची कास निकामी होऊन जनावर कामातून जाऊ शकतं. त्यामुळेच वेळीच जनावरांच्या लाथ मारण्याचा, जनावरांचा पाना चोरण्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर उपाय वेळीच करणं गरजेचं असतं. मग आता उपाय करायचा तर उपाय नेमकं लाथा का मारतं, चिडचिड का करतं, पान्हा का चोरतं, याचं अतिशय महत्त्वाचं कारण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उपाय अतिशय सोपा आहे, ज्याला तुम्हाला ₹1 खर्च येणार नाही, ज्यासाठी लागणाऱ्या वस्तू तुमच्या घरातच आहेत. बनवण्याची थोडीशी वेगळी पद्धत एकदा केली की जनावरांचा जो प्रॉब्लेम आहे तो 3 ते 4 दिवसात बरा होऊन जाईल. पण हा प्रॉब्लेम का एकदा बरा झाला का कायमच बरा झाला असं होणार नाही. त्यामुळे तुम्हाला याचे कारणं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. का जनावर लाथा मारतात, का पाना चोरतात, का पूर्ण दूध सोडत नाही, तर याचं अतिशय महत्त्वाचं एक कारण मी तुम्हाला सांगतो आणि लगेच आपण 2 अतिशय महत्त्वाच्या उपायाकडे जाणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की जनावर लाथ मारण्याच्या 2 ते 3 कारणं असू शकतात. पहिलं कारण असं असू शकतं की जनावर कुठलं तरी आजारी आहे, जनावराला ताप आलेला आहे, जनावराच्या शरीरामध्ये कुठेतरी जखम झालेली आहे. तर अशा वेळेस जनावर जे आहे तर कुठलंही गाय असू द्या म्हैस असू द्या ते दूध काढत असताना लाथा मारू शकतं. हे झालं पहिलं कारण. आता दुसऱ्या कारणामध्ये 2 ते 3 त्याच्यामधली कारणं असू शकतात. त्यामध्ये एक तर जनावर माझावर जर आलेलं असेल तर त्यावेळेस देखील जनावर लाथा मारतं, कारण की मुळातच ते त्या ठिकाणी चिडचिडपणा त्याचा वाढलेला असतो. किंवा जनावराची डिलिव्हरी झाल्यानंतर देवा त्याला कुठल्या तरी वेदना या शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये जाणवत असतील तर त्यावेळेस देखील ते लाथ मारण्याच्या जे काय आहे अनुषंगाने ते त्याचा चिडचिडपणा, त्याचा राग त्या ठिकाणी व्यक्त करत असतं. बऱ्याच वेळा गाभण अवस्थेत देखील जनावरांचं शरीराचं वजन वाढल्यामुळे, त्याच्या पायांवर तणाव आल्यामुळे ते कदाचित त्या ठिकाणी लाथा मारू शकतं. किंवा कासेचा जर काहीतरी प्रॉब्लेम असेल, म्हणजे जिथून दूध काढतो तो जो अवयव आहे त्या अवयवाला कुठली जखम झाली असेल, सूज आली असेल, त्यातला रक्तप्रवाह खराब झाला असेल, शरीरामध्ये काही विशिष्ट प्रॉब्लेम आले असतील दुधाच्या संदर्भात, तरी देखील कासेला हात घालतात, कासेला मशीन लावतात, जनावर लाथ मारायला सुरुवात करू शकतं. तर अशी काही कारणं असू शकतात. पण सगळ्यात मुख्य म्हणजे वेगवेगळी कारणं जरी असली तर जनावरांच्या शरीराच्या अंतर्गत तणाव जर तयार झाला, मग तो आजारपणाने असू द्या, गाभण असल्यामुळे असू द्या, डिलिव्हरी झाल्यामुळे असू द्या किंवा इतर आजारपणामुळे असू द्या, तणाव आला की जनावर लाथ मारायला सुरुवात करतं. मग आता उपाय खूप सोपा आहे. 2 ते 3 दिवस केला की आयुष्यभराचा प्रश्न मिटतो. उपायाची वस्तू घरातच आहे, सांगतोय पुढे आपण तीच घेतोच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तर काय करायचं आहे, उपाय तर करायचंच आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जनावर जे अचानक लाथ मारायला जेव्हा सुरुवात करतं त्यावेळेस तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. तर जनावराला कुठला आजार झाला आहे का, कुठे जखम झाली आहे का, तर हे आपण डॉक्टरांना जरी नाही बोलवलं तरी आपण लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. कुठे काही रॅशेस आले आहेत का, जखम झाली आहे का, ताप आला आहे का, या गोष्टी आपण आपल्या पद्धतीनं चेक केल्या पाहिजे, जेणेकरून जर कुठला आजार असेल तर तो बरा होईल आणि जनावर त्या ठिकाणी हे करेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता जो उपाय पुढे मी सांगतोय 2 उपाय आहेत. वेगळ्या पद्धतीमध्ये उपाय वापरले जातात, कारण की प्रत्येक जनावराला सेमच उपाय लागू पडत नाही. तर वेगळ्या कारणासाठी वेगळा उपाय आणि वेगळ्या कारणासाठी वेगळा, म्हणून 2 वेगळे उपाय आपण देत आहोत. म्हणजे A to Z कारणांमध्ये लाथ मारणं जर प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असा असतो की जनावर जे आहेत
तर हा जो उपाय जर तुम्ही केला ना, तर लक्षात घ्या, लात मारायचं बंद होईलच, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की कासेमध्ये असणारं जे दूध आहे, जे जनावर देत नाही, तर ते देण्याचं देखील प्रमाण वाढेल. चमत्कार असं होईल की कदाचित तुमचं ह्या उपाय केल्यानंतर दूध देण्याचं प्रमाण देखील 20 ते 25% वाढू शकतं. आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे की तुमच्या दुधाची फॅट देखील वाढू शकते. हो, हे तुमच्या लक्षात येणार आहे आणि नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला ते कळवाच, कारण की खूप अनुभवी शेतकऱ्यांकडून आम्ही माहिती घेऊन हा उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पहिला उपाय अशा जनावरांसाठी की जे जनावर गाभण नाही आहे, ज्या जनावराची डिलिव्हरी झालेली नाही आहे, तर अशा जनावरांमध्ये लात मारण्याचा प्रॉब्लेम येतोय, पाना चोरण्याचा प्रॉब्लेम येतोय, तर त्यांना काय उपाय करायचा. आणि दुसरा उपाय अशा जनावरांसाठी की जे हिटवर आले किंवा त्याची डिलिव्हरी झाली किंवा ते गाभण आहे, तर अशा स्थितीमध्ये दुसरा उपाय. तर पहिल्या स्थितीत नॉर्मल कंडिशनमध्ये म्हणजे काहीच नाही, हिटवर नाही, गाभण नाही किंवा डिलिव्हरी झाली नाही, नॉर्मल कंडिशनमध्ये ते जर चिडचिडपणा करत असेल, लाथा मारत असेल, तर पहिला उपाय. तर आता गाय किंवा म्हैस लात मारत असेल तर सेम उपाय करायचा. सगळ्यात आधी काय करायचं की जे काय पशुखाद्य तुम्ही देत आहात 2 टाईम सकाळ संध्याकाळ, तर ते अर्धा किलोने कमी करून टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, अरे हे कमी करून असं काय होणार, तर कमी करत आहोत. कशा करता, तर तुमचा खर्च वाढू नये म्हणून, कारण की तुम्हाला दुसरी वस्तू अर्धा किलो द्यायची आहे, जेणेकरून तो खर्च बॅलन्स होईल. सांगताना सुरुवातीला आपण म्हणलो की खर्च 0 आहे. तर मग काय करायचं आहे की 500 ग्रॅम हरभरे घ्यायचे आहेत. हरभरे हे काळ्या कलरचे जे आपले गावठी हरभरे आहेत ते घ्यायचे आहेत. 500 ग्रॅम हरभरे घ्यायचे आहेत, चांगले धुवून एका पातेल्यामध्ये त्या ठिकाणी ते उकळून घ्यायचे आहे. लक्षात घ्या, उकळून ते हरभरे घ्यायचे आहेत. त्यानंतर ते पाणी जे आहे तर ते पाणी टाकून द्यायचं आहे. हे जे हरभरे आहे याला मॅश करायचं आहे, म्हणजे याची एक विशिष्ट पेस्ट तयार करायची आहे. आणि लक्षात घ्या, ही पेस्ट तयार करत असताना याच्यामध्ये 30 ग्रॅम मीठ टाकायचं आहे. मग काय करायचं, हे सगळं जे पेस्ट तयार होईल ही व्यवस्थितपणे मिक्स करून एक याचं पेस्ट चांगली तयार होईल. आणि ही जी पेस्ट आहे, लक्षात ठेवा, दूध काढण्याच्या 10 ते 15 मिनटं आधी तुम्ही जनावरांना सकाळ संध्याकाळ द्यायचे आहे. रिझल्ट तुम्हाला 3 ते 5 दिवसात दिसणार आहे. 3 ते 5 दिवस करून पहा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता दुसरा उपाय अशा जनावरांसाठी की ज्या जनावर गाभण झाले, डिलिव्हरी झाली किंवा फिटवर आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी सिंपल उपाय. त्यांच्यासाठी उपाय आहे गुळाचा. होय, 200 ग्रॅम 300 ग्रॅम गुळाचा जो खडा आहे, तर तो जनावरांना तुम्ही दूध काढण्याच्या आधी द्या. जसं आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट जर गोड खाल्ली तर आपल्या स्वभावामध्ये तात्काळ बदल होतो, खूप एनर्जेटिक फील होतं, खूप आनंदी होतो. सेम जनावरांचं देखील आहे. जनावराला कुठली तरी गोड वस्तू दिली की जनावरांचा जो स्वभाव आहे तर त्यातली चिडचिडपणा अतिशय कमी होऊन जाते. आणि हे प्रूव्हन आहे, म्हणजे याच्या मागे रिसर्च देखील आहे. तुम्ही जरी पाहिलं असेल, तुम्ही तणावात असाल तर एखादी गोड गोष्ट खा, नक्कीच तुमचा तणाव थोडासा का होईना कमी होतो, थोडंसं का होईना तुम्ही खुश होता. त्यामुळे नक्कीच तुम्ही गुळाचा उपाय तुम्ही दोन्ही केसमध्ये त्या ठिकाणी करू शकता. गुळ तुम्ही हरभऱ्यामध्ये टाकू शकता किंवा डायरेक्टही देऊ शकता, तरी देखील मोठा रिझल्ट येईल. दुधाचं प्रमाण देखील वाढेल. तर हा तो उपाय कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनल नवीन असेल तर